नमस्कार. आपण पाहत आहात जतचा आवाज, आपल्या मातीचा, आपल्या लोकांचा आणि आपल्या संस्कृतीचा खरा आवाज. हिंदू मुस्लिम ऐक्याचे जिवंत प्रतीक असलेला मोहरम सण जत शहरात यंदाही मोठ्या उत्साहात, भक्तिभावात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. मोहरमच्या दिवशी सकाळी पाटील घराण्याच्या वतीने डोलेला पाणी, गुळाचं नैवेद्य आणि चोंगे यांची विधिवत पूजा करण्यात आली. अनेक वर्षापासून सुरू असलेली ही परंपरा आजही श्रद्धेने जपली जाते आहे. यावेळी प्राध्यापक चंद्रसेन माने पाटील, मदन माने पाटील पोलीस पाटील तसेच सामाजिक कार्यकर्ते मोहन माने पाटील यांनी आपल्या पारंपरिक मान राखत पूजा केली. गल्लीतील नागरिक, माता भगिनी, भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यानंतर आसिफभाई मकानदार, इरफानभाई मकानदार, मेहबूबभाई मकानदार, हुजरेभाई, त्याचबरोबर सिराजभाई मुल्ला डोले घेऊन येत विधिवत पूजा केली आणि संपूर्ण हुजरे गल्लीतील सर्व माता भगिनी सर्व उपस्थित होते. दुपारी पाटील घराण्याच्या वतीने चोंग्याचा नैवेद्य अर्पण करण्यात आला. त्यानंतर थोरल्या वेशीतील मारुतीच्या मंदिरासमोर, मशिदीपुढे, चावडीसमोर डोले आणि नगरपालिकेत पंजा यांची पारंपरिक भेट झाली. यावेळी ज्येष्ठ पत्रकार दिनराजी वाघमारे, डॉक्टर शफीकभाई इनामदार, आसिफभाई मकानदार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. पारंपरिक वाद्याचा गजर, डॉल्बीच्या तालावर नृत्य करणारे युवक तसेच मोठ्या संख्येने उपस्थित असलेले महिला, माता भगिनी आणि नागरिक यांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण शहर भक्तिमय वातावरणात न्हावून निघाले. मिरवणूक चावडीपासून मुख्य बाजारपेठेत मार्गेपर्यंत विसर्जन स्थळाकडे निघाली. भाविकांनी या धूला या जयघोष करत खारीक, खोबरे आणि उधळण करून आपले नवस पेटले. हिंदू मुस्लिम समाजाने एकत्र येऊन साजरा केलेला हा मोहरम सण म्हणजे जत शहरातील सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि ऐक्याचा प्रेरणादायी संदेश देणारा हा सोहळा ठरला. बातमी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशा स्थानिक घडामोडीच्या बातम्यांसाठी जतचा आवाज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.